राज्यातील बालकांशी संबंधित पोस्को अंतर्गत नोंदवल्या जाणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढत असून अल्पवयीन मुलांकडून होणारे गंभीर हल्ले, चोऱ्या आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण अतिशय चिंताजनक असून दररोज अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत। अल्पवयीन मुला-मुलींच्या संदर्भातील गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये विशेष बाल पोलीस पथक कक्ष ची स्थापना करण्यात येणार आहे। राज्यातील पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालयात या पथकाची स्थापना करण्यात येणार आहे। तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यातील बाल कल्याण पोलीस अधिकारी या कक्षाशी जोडलेले असतील। तर या विशेष बाल पोलीस पथकाचे काम गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणाऱ्या बालकांचे आणि पीडित बालकांचे योग्य समुपदेशन करणे, तसेच बाल कल्याण समिती आणि बाल न्याय मंडळ यांच्याशी समन्वय राखणे व बालकांची संबंधित गुन्ह्यांचा तपास बालस्नेही वातावरणात आणि वेळेत त्वरित पूर्ण करण्याची जबाबदारी देखील असणार आहे। या कामाबरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळा आणि महाविद्यालयामध्ये जाऊन बाल हक्क आणि कायद्यांबाबत प्रबोधन करणे, बालकांच्या मनामध्ये सकारात्मकता वाढवणे व त्यांच्याशी सुसंवाद साधून अशा प्रकारची प्रमुख कामे या विशेष बाल पथक कक्षाकडे असणार आहेत। या पथकाचा प्रमुख पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त स्तरावरील अधिकारी असेल, तर नोडल ऑफिसर म्हणून पोलीस उप अधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी या कक्षाचा प्रमुख असेल। यांच्यासह 2 अनुभवी पोलीस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि बाल हक्क क्षेत्रातील तज्ज्ञ देखील या पथकामध्ये असतील। बाल न्याय कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कक्षाची स्थापना झाल्यास वाढत्या गुन्हेगारीच्या प्रमाणास नक्कीच आळा बसणार आहे। अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।